हॅलो एव्हरीवन, मी आज जात आहे माझ्या बड्डेची तयारी करण्यासाठी. मी आज जात आहे मिनी लंडनला, जे की माझ्या घराच्या जवळच आहे पवईला. गाईज, ही आहे मिनी लंडन. हिरानंदिनीला बोललं जातं मिनी लंडन बिकॉज त्याची जे बिल्डिंगची आणि सर्व गोष्टीची डिझाईन आहे ते लंडनच्या बिल्डिंगच्या डिझाईनीसारखे आहेत म्हणून. गाईज, माझ्या व्हिडिओला पूर्ण बघा बिकॉज हा माझा ब्लॉग हेअर कटचा अँड विथ गॅलेरिया मॉलमध्ये जितकं मार्केटमध्ये सामान आणि जे काय सर्वे सलून वगैरे आहेत तुम्हाला बघायला भेटणार. मी आज करणार आहे हेअर कट, जे की तुम्ही बघणारच माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये कंटिन्यू पूर्ण एंडपर्यंत बघा. तर आज आम्ही आलो आहोत हिरानंदिनी, आणि तुम्हाला माहिती आहे हिरानंदिनीला काय बोललं जातं, तर हिरानंदिनीला बोललं जातं मिनी लंडन. ऑफकोर्स हे मिनी लंडनच आहे. आणि माझं फेवरेट प्लेस म्हणताना इथे पवईमध्ये फक्त हिरानंदिनी आहे. गाईज, तुम्हाला माहिती आहे या नाही मला नाही माहिती, बट ह्या महिन्याच्या 6 तारखेला माझा बड्डे आहे आणि मी आज करत आहे त्याची तयारी. फर्स्ट मी आली आहे माझ्या हेअर कट करण्यासाठी. मी जेव्हा माझी हेअर कट करते तेव्हा मी इकडेच येऊन हेअर कट करते आणि माझ्यासोबत नेहमी स्तुती असते, नेहमी माझा व्हिडिओ काढत, आणि आज पण आहे ती. बघूया. तुम्हाला जर व्हिडिओ काढायचा असेल तर मला बोला. स्तुती आमची कॅमेरामॅन आहे, बट असं तिला वाटतं डायरेक्शन तर मीच देते कसा व्हिडिओ काढायचा डायरेक्शन तर मीच देते कसं काय करायचं. ठीक आहे, खूप ती हेल्प करते मला व्हिडिओ काढण्यामध्ये. अगर घरी कुणी सपोर्ट करते म्हणताना फक्त स्तुती सपोर्ट करते, आणि फॅमिली फ्रेंड्समध्ये पण असं कुणी नाही, कोणता फ्रेंड नाही आहे या कोणती मैत्रीण नाही आहे की मला सपोर्ट करते व्हिडिओबद्दल. फक्त स्तुतीच आहे जे मला सपोर्ट करते. मी आज आली आहे इथं, तुम्हाला माहिती आहे हेअर कटला आली आहे. तर मग जाऊया हेअर कट करूया. गेल्या वेळेस जेव्हा मी हेअर कट केलेली आणि हेअर कलर पण केलेली, जे माझी फ्रेंड्स होते, फॅन तर नाही बोलू शकत बिकॉज आत्ता तेवढे फॅन्स माझे बनले नाही आहेत, बट ते लोक खूप विचारत होते की तू तुझ्या केसांना कोणता हेअर कलर केलीस आणि कोणता नाही. तर मी तर सांगू नाही शकले बिकॉज जे माझे हेअर कटवाले होते भैया त्यांनी मग काय बोलू, जे होते हेअर कट करनेवाले भैया, राजू भैया, त्यांनी मला सांगितले नव्हते कोणते कोणते कलर, फक्त दाखवले होते. मी तेवढं ध्यान नाही दिलं ते बिकॉज मला त्यांच्यावर खूप ट्रस्ट आहे आणि ते हमेशा माझा हेअर कट खूप छान करतात आणि हेअर कलर पण खूप छान करतात. तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असतील, कलर कोणचा लावतात या कोणची हेअर कट करतात माझी, तर तुम्ही ते बोलतील व्हिडिओमध्ये, तुम्ही ऐका आणि कलरचे नाव पण सांगतील. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण तुमच्या पार्लरमध्ये जाऊन त्यांना सांगू शकता की हे कलर करा आणि हे हेअर कट करा. गाईज, आपण बघूया, जाऊया त्यांनी माझी कोणची हेअर कलर आणि हेअर कट करतात. तर मग मंडळी, ही जी जागा आहे ही शॉपिंग सेंटर आहे, हिरानंदिनी गॅलेरिया शॉपिंग सेंटर आहे, जिथे मी हमेशा जाते. जास्त शॉपिंगला तर जात नाही, बट नेल एक्सटेन्शन्सला आणि हेअर कट आणि हेअर कलर करायला मी हमेशा जाते बिकॉज माझ्या एक फ्रेंडनी मला सजेशन दिले की इथे जा, इथे चांगलं करतील म्हणून मी इथे येते. आणि इथे शॉपिंगसाठी अगर तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊ शकता आणि इकडे शॉपिंग करू शकता. अगर तुम्ही पवईमध्ये, हिरानंदिनीमध्ये या चांदोलीमध्ये आहे तर तुम्ही गॅलेरिया सेंटरमध्ये येऊन शॉपिंग, आणि तुम्हाला काही पार्लरचं पण करायचं आहे हेअर कट अँड ऑल, तर तुम्ही इथं येऊन आरामशीर करू शकता.
हेलो, हाय। कैसे हो आप? मैं ठीक हूँ, आप कैसे हो? एकदम बढ़िया। आप बताओ क्या करना है आपको? हेयर कट करना है, हेयर ओके। कलर ऑल्सो। ओके, फर्स्ट कलर होगा आफ्टर एन हेयर कट। ओके। काफ़ी टाइम के बाद आना हुआ आपको। हाँ, एक्चुअली मेरा बर्थडे है ना 6 तारीख को, ओके, इसीलिए उसकी एडवांस तैयारी। में हैप्पी बर्थडे। थैंक यू सो मच। चलो स्टार्ट करें हम लोग। ओके ओके, ठीक है। बंद कर रहे हो तो आपको यहाँ पे आपको थोड़ा सा लाइट लगेगा, ये थोड़ा सा डार्क। अभी हम लोग कौन से कलर लगाने वाले हैं? अभी हमारा लाइट है, राइट? ओके, हाँ। तो लाइट के है तो हम लोग एक कूल में शेड में जा रहे हैं। ओके। इसका नंबर है हमारे पास 5.52 एंड 6.652 एंड 5 नंबर। ओके तो ये हमारा एक कूल सटल कलर होगा। ओके ओके तो जो हमारा ये ओम ब्राउन का शेड है, ये थोड़े से जो गोल्डन टिंचेस है, ये गोल्डन टिंच को थोड़ा वो कम कर देगा। एक सिमिलर हमारा कूल ब्राउन कलर होने वाला है। ओके ओके। लीजिए, मुँह मीठा कीजिए आप। क्यों, क्या हुआ? किस खुशी में दे रहे हो मिठाई? बेटा हुआ मुझे। ओके, लड़का हुआ? यस। ओ, कॉन्ग्रेचुलेशंस। बाय। थैंक यू सो मच। सो गाइज, ये मेरी हेयर स्टाइल की है इन्होंने, तो आप लोगों को अच्छी लगी तो इधर आना इनके पास और हेयर कट करके लेना।